खडक पोलीस स्टेशनला काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने एकूण एक तहसीलदार आणि 8 इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरसी, चीटिंग, फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे। तपास अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल। कोण आरोपी काय या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे का? जे ज्यांच्यावरती बरोबर आहे ना, बरोबर आहे। तहसीलदार यामध्ये आरोपी क्रमांक 1 आहे, इतर 8 आरोपी आहे। त्याच्याबद्दलची जे गुन्हा दाखल, जे फिर्याद प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे। पवारांचं नाव नाही याबद्दल टिप्पणी सध्या करणे संयुक्तिक नाही आहे। जे फिर्याद प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। तपास अनुषंगाने त्याबद्दल पुढची टिप्पणी करता येईल। मीडिया कंपनीचं नाव या खडकच्या तक्रारीमध्ये आहे का त्या एफआयआर मध्ये? बरोबर आहे ना, ती एफआयआर ते ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते आपल्याला कल्पना आहे। तर त्याबद्दलची जे फिर्याद प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात चौकशी होणार का संचालकांची? मीडिया कंपनीचे डायरेक्टर जे असतील त्यांची जे काही यामध्ये ज्यांचे संबंध असतील सखोल तपास ऑलरेडी मी सांगितले ईओडब्ल्यू कडून होत आहे। जे संबंधित या प्रकरणाची रिलेटेड डॉक्युमेंट्स आहे ते संबंधित सरकारी विभागाकडून घेऊन त्याचे पडताळणी केल्यानंतर याबद्दल पुढची रूपरेखा तयार करण्यात येईल। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।